सामन्याला होते सुरुवात. श्री गणेश घासकोपरी संघ सोबत आपण जर बघितलं गेलं तर आई कुर्लाई कशीचा संघ खेळताना आपण बघणार आहेत. नेक्स्ट मॅचच्या दिशेने जाणार आहेत. 4 षटकांचा हा मॅच असेल. धन्यवाद. जय वाघोबा चषक जांभूलपाडा आयोजित क्रिकेटचा हा महासंग्राम आजच्या दिवसाचा ग्रँड फिनालेचा दिवस आहे. आज आपण संघ जर बघितले गेले तर युवा ग्रुप वाडी वर्सेस आदर्श फणसपाडा, त्यामध्ये आदर्श फणसपाडा संघाने बाजी मारले. पहिल्या फेरीमध्ये तो संघ आपण विजयाच्या दिशेने वाटचाल केले. त्यानंतर श्री गणेश घासकोपरी वर्सेस आई कुर्लाई कशी, दोन बॅटर राकेश असतील आणि त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर सध्या 17 नंबरची जर्सी आईचं नाव आपण बघतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. श्री गणेश घासकोपरी संघ, वेळ आज आपल्याला ग्रँड फिनालेचे सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग वारंवार होते. नारायण आणि राकेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आणि यश असेल गोलंदाजी मार्कवरती. घासकोपरी संघाचा 12वा प्रतिनिधी या प्लीज. चला महेश, सामन्याला सुरुवात करा प्लीज, कारण तुम्ही उशिराने थोडेसे दाखल झालात. बारावा प्रतिनिधी कशासाठी आम्ही बोलवतो, कारण मग जेव्हा एखाद्या खेळाडूला उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज द्यायची असते, त्यावेळी थोडीशी गडबड होते म्हणून बोलवतो. बाकी असं काही नाही मिळत. आम्हाला नाव माहीत आहे, पण ॲक्युरेट त्या गोलंदाजाचं ते नाव, त्या खेळाडूचं ते नाव असणं गरजेचं आहे, कारण एक आपण त्या गोष्टीतून अनुभवलं आहे. म्हणून विनंती असेल, आपला 12वा प्रतिनिधी सातत्याने पाठवून द्या. सामन्याला होते सुरुवात. यश आलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. 4 षटकांचा हा मॅच आहे. चला विनंती असेल महेश, आपण थोडंसं सहकार्य करा. पॉवर प्लेचं हे षटक आहे. सध्या आपण बघतोय एक फिल्डर 1 2 3
महेश पाटील, तुमचा खेळाडू यायचा बाकी आहे, आम्हाला माहिती आहे तुम्ही ऍक्टिंग करता. पण आता पाणी, आता तुम्ही खेळलेत नाही तर पाणी कसं काय पिणार? चालत आले का? पूर्वी असायचं चालत यायचे खेळाडू, पण आता नाही, आता बाईकवरती येतात. महेश पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, पण आज थोडेसे टाइमपास करतात, कारण आपल्याला आज फायनलचे मॅच खेळवायचे आहेत. आज मात्र तुमच्या समोर आई कुर्लाई कशीचा संघ लागलाय. त्या दिवशी महेश पाटील यांनी म्हटलं होतं की सातत्याने हाच संघ का लागतो, आणि आज जांभूलपाडा, वाघोबा जांभूलपाडा संघाने ठरवलं की आज आपण महेश पाटीलसाठी दुसरा संघ देऊ. चला, एक खेळाडू, मला वाटतं की प्रसाद नाही आले, त्यामुळे महेशचं टाइमपास सुरू होतं. प्रसाद दाखल झालेत, वेलकम. पुन्हा एकदा मॅच क्रमांक दुसरा आपण सध्या बघतोय, आई कुर्लाई कशीच वर्सेस श्री गणेश घासकोपरी. चला 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 पंच, सामना सुरू करा. टाइम सेट करायचा आहे, 15 मिनिटं चालू झालेत. तुम्हाला या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळायची आहेत. जर नाही हाताळली तर तुम्हाला एक प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहिला चेंडू यश, चांगला चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. पहिला चेंडू चांगला हाताळलाय यशने. अशाच लाईन लेंथ वरती चेंडू हाताळणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅचच्या दिशेने जाणार आहेत. कोसमाय खार्डीचा संघ आहे, त्याच्या समोर विपक्षामध्ये कुठला संघ येईल तेही महत्वाचं आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत यशच्या माध्यमातून. आणि यश आपण सातत्याने बघतोय श्री गणेश घासकोपरी संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे, आणि त्या गोलंदाजाला मात्र प्रमोट केलं जातंय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्टेअर करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये पडला जातोय. 1 बाउन्स ने चेंडूला फील्ड केलं जातंय. एकच धाव मिळेल. फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका असं वाटलं होतं एका क्षणाला की फसला होता, पण क्षेत्ररक्षक डीप जो मिड ऑफला होता ना, तो थोडासा लांब होता, त्यामुळे या चेंडूवरती नाही पोहोचला गेला. डीप मिड विकेट, शॉट लॉंग ऑन, शॉट लॉंग ऑफ, शॉट एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग अँड स्क्वेअर लेग. फटका खेळला ऑन साइडला. नारायणची खासियत आहे, चेंडू चाललाय सीमारेखा पार, चौकार. संख्या 4 ने भरवतोय संघ. पुचलाय 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 5 धावेवरती पोहोचलाय. नारायणने इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, मनीष आलेत. मनीषने सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. नारायणचा खेळ संपलाय. पहिला गडी बाद आई कुर्लाई कशीच संघाला. चौकार आल्यानंतर यशने कमबॅक केलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती लागली जाते 5. एक गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, मिस्टर हितेश. खोलवर टप्प्याचा समोरचा खेळलाय चेंडू, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पाहायचाय. झेलची संधी, झेल सुटला जातोय. हा झेल टिपणं गरजेचं आहे, कारण गोलंदाजाने खूप छान पद्धतीने चेंडू हाताळला होता. फलंदाजाने तो चेंडू चांगला खेळला होता, पण आपण सध्या बघतोय हवेचा झोत ऑफ साईडला आहे, त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल नाही झाला जो व्हायला पाहिजे होता. पण तिथून आपण गणेश होते, गणेश नागम या चेंडू खाली आले होते, पण झेल टिपला नाही जातोय. पहिल्या षटकाची इथून जर विचार केला तर खेळ संपतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 7 धावा. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज आपण जर विचार केला तर घासकोपरी संघाचा
दाखल होतोय तो मिस्टर हर्ष दाखल होतोय. चला महेश पाटील, विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. झेल टिपणं गरजेचं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघू शकतात हा झेल ट्रॅव्हल नाही झाला, समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आपण जर बघितलं गेलं तर हा झेल सुटला जातोय. हर्षाला आता गोलंदाजी मार्क वरती. पंचांचा इशारा आहे. बिमारचा चेंडू चाला इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक मनीष आले या चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा येतील. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे 10 वरती. 9चा इशारा आला. येणारा चेंडू फ्री हिट असेल. समोर बॅटर जर बघितलं आपण तर राकेश आहेत. राकेशला ही संधी आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं तर गोलंदाजावरती दडपण नक्कीच पाहायला भेटेल, पण गोलंदाज कमबॅक करेल का हे महत्वाचं आहे. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळताना गोलंदाज फुलटॉस आहे. बॅकलिपचा उपयोग केला. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आलाय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तर नाही झालं. 2 धावा आल्या त्या चेंडूवरती आणि या 2 धावेने अजूनही सुरू आहे स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 12. पहिल्या चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 12 धावा फलकावरती लागल्या जातात. आई कुर्ला एक अशीच संघ प्रथम बॅटिंग करत असताना नारायण बाद झाल्यानंतर जबाबदारी घेतली राकेश आणि हितेशने. सिंगल डबल वरती भर दिली जाते कारण दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. गती परिवर्तन केले. चेंडू चाललाय सरळ कव्हर क्षेत्रामध्ये. डीपोरचा क्षेत्ररक्षक आलाय. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. गती परिवर्तन होतं म्हणून फक्त या चेंडूला दिशा दिली गेली राकेशच्या माध्यमातून आणि त्यामुळे या चेंडूवरती 1 धाव येते. धावसंख्या होती ती 13. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. मिस टाइम स्ट्रोक आलाय. बॅटच्या टोला लागलाय. चेंडू आलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी झालाय थोडीशी खराब. त्यामुळे या चेंडूवरती एकच धाव होते. सिंगल सिंगल डबल वरती भर दिली जाते. कुठल्याच प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही. आई कुर्ला कशी संघाचे जे बॅटर आहेत त्यांना धावसंख्या होती ती 14. 14 धावा. षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील हर्ष पुन्हा एकदा सज्ज होईल. आता राऊंड विकेटने आलेत. कोलवटा चेंडू इनसाइड आउटचा देखना फटका. चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना सीमारेखा पार. चौकार. चौकाराला राकेशच्या माध्यमातून. सध्या बघतो आपण क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होईल. आता डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आणलाय. कव्हरचा एक खेळाडू सध्या आपण बघतोय. त्यानंतर पॉइंट आहे. थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग डीप स्क्वेअर लेग मिड विकेट. त्यानंतर लॉंग ऑन. ऑफ साईडला 5 खेळाडू. ऑन साईडला 4 खेळाडू. पुन्हा एकदा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. डीपवरती क्षेत्ररक्षक आपण सध्या बघतोय. एक्स्ट्रा कव्हरचा आलाय मनीष. या चेंडूला फील्ड करेपर्यंत एकच धाव मिळेल. चौकार आल्यानंतर इथून राकेशने स्वतःला सावरण्याचं काम केलंय कारण ज्या धावसंख्या उभ्या करायच्या आहेत समोरचा संघ जर बघितला तर श्री गणेश घासकोपरी संघ. त्यामुळे चांगल्या टोटल पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि ती टोटलचा सध्या आपण विचार केला तर 19 वरती पोहोचलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्लो रन पद्धतीचा चेंडू हाताळला. यष्ट्यांच्या मध्ये हाताळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर होता. फलंदाज सफल झाले होते. षटकाची झाले समाप्ती. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 10च्या सरासरीने सध्या आई कुर्ला कशीचा संघ बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये 20 वरती पोहोचलाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू वरती कितपर्यंत मजल मारेल तोपर्यंत जाऊया डीजे गोकुलकडे. ऐकूया एक सुमधुर संगीत.
महत्त्वाची कामगिरी करावी लागेल. आज पुन्हा एकदा संधी निर्माण झाली श्री गणेश घासकोपरी संघाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची. समोरचा संघ जर बघितला तर आई कुर्ला एक कशीचा संघ आहे, त्यामुळे आज मात्र चांगला खेळ खेळावा लागेल. वाघोबा चषकामध्ये आपली नावाचा छाप सोडायची असेल तर चांगला खेळ खेळणं गरजेचं आहे. टॉप 5 मध्ये आजच्या दिवसामध्ये पहिला मॅच बघितला श्रीराम कस्त्राली संघाने, तो मॅच जिंकलाय. चांगला खेळ त्यांचाही आपण त्या दिवसामध्ये बघितला, आजच्या दिवसामध्ये बघितला. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, संकेत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही, कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शरीराच्या साह्याने या चेंडूला अडवलंय. क्षेत्ररक्षक मंथन होते, मला वाटते मंथनच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा मनीष सज्ज झालाय. हो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, पण तिथून मनीषने फलंदाजाचा स्टान्स बघितला, चेंडूला पिच केलं गेलं. खोलवर टप्प्यात चेंडू थोडासा हाताळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर खाली राहिलाय. प्रसादच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता होते. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 21. 21 धावा, 1 गडी बाद. पुन्हा एकदा जागा बनवले. डीप वरती क्षेत्ररक्षक आहे सध्या, आपण बघतोय. गणेश आले, चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा येतील. गणेशच्या माध्यमातून आज थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतंय. धावसंख्या होती ती म्हणजे 23 धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांसाठी जाईल का राकेश, हेही महत्वाचं आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर खाली राहिलाय. या विकेटची ती खासियत आहे, कुठला चेंडू कसा येईल, कसा बाउन्स होईल, कसा खाली राहील, ह्याचं गणित असणं गरजेचं आहे फलंदाजांना. जितकं इझी नाही आहे त्या विकेट्सवरती जाऊन बॅटिंग करणं. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप वरती मंथन आले, त्या चेंडूला फील करे, पण दुसरा धावाचा प्रयत्न, फेकी झाले. चांगली थोडीशी खराब फेकी झालंय. हवेच्या झुतावरती चेंडू अजून सध्या बघतोय. आदरणीय सन्माननीय मनोहरजी पाटील साहेबांचं आगमन होत असताना, त्यांच्या सोबत आपण जर बघितलं गेलं तर नितीनजी माळी साहेबांचं आगमन होत असताना आमच्या व्यासपीठावरती वेलकम असेल सर. माहिती साठी एका साईडला संघ बघितला श्री गणेश घासकोपरी, त्याचा समवेत बॅटिंग करणारा संघ आई कुर्ला कशीत, आणि स्वागत केलंय षटकाराने. आमच्या पाहुण्यांचं स्वागत केलंय षटकाराने. राकेशच्या बॅट मधून मोठा फटका आलाय 6 धावेंसाठी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक मंथन आले. 2 धावा येतील या चेंडूवरती. धावसंख्या होती ती म्हणजे 34 धावा. षटक मार्गस्थ चौथं सध्या मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल का मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जागा बनवलेत. डीप वरती क्षेत्ररक्षक हर्ष आला, या चेंडूवरला फील्ड करेपर्यंत 2 धावा येतील, आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय 36 वरती. 36 वरती संघ पोहोचलाय. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टी वाकवले गोलंदाजाने.
गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ऐकूया डीजे गोकुल. गडी बाद झाला तर राकेश फटका खेळण्याचा प्रयत्न पण यष्टांवरती चेंडू आदळला गेलाय. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 36. 2 गडी बाद. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कोलवट चेंडू हाताळलाय. आणखीन एक गडी बाद होतोय. बॅक टू बॅक मयुरेश कॉन. बघतोय आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय मनोहरजी पाटील साहेबांचं आगमन झाले आणि तेही या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या समवेत नितीनजी माळी हे या मॅचचा आनंद घेत असताना आमच्या व्यासपीठावरती सध्या आपण बघतोय मामा आणि भांजे म्हणजे मामा आणि भासा अशी जोडी मैदानाच्या आमच्या व्यासपीठावरती आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाईल. शेवटचा चेंडू. नवीन बॅटर. लेग समोरती चेंडू होता. चेंडूला दिशा दिली गेली. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो 1 2 3 करत सीमारेखा पार. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकाराने चांगली टोटल झाले. सध्या आई कुर्लाई कशी संघ पोहोचला 40 वरती. आता 41 धावा बनवायच्या. चेंडू असतील 24 चेंडू आणि 41 धावीची आवश्यकता श्री गणेश घासकोपरी संघाला. बघतोय आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय मनोहरजी पाटील साहेब आहेत आणि त्यांच्याकडनं आपण बघतोय आदिराज इंटरप्राइजेसचे मालक मनोहरजी पाटील साहेब जांभूलपाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांनी या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं 5555 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतोय. कारण आर्थिक सहाय्य असणं गरजेचं आहे. स्पर्धा म्हटली की महत्त्वाचं योगदान असते आर्थिक सहाय्य. चला विनंती असेल खार्डी कुसमाई खार्डी संघ आणि विरारपाटा संघ आपण या. आपला केला जाईल टॉस. चंद्रकांत असतील आपल्याला विनंती असेल आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. मान्यवर आहेत. मान्यवरांच्या हस्ते हा केला जाईल टॉस. त्यानंतर विरारपाटा संघाचे कर्णधार आपण या. आपला टॉस केला जाईल. खार्डी संघाचे कर्णधार आलेत. विनंती असेल विरारपाटा संघ कर्णधार आपण या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या. सध्या आपण बघतोय आदरणीय सन्माननीय आदिराज इंटरप्राइजेसचे मालक मनोहरजी पाटील साहेब आहेत. त्यांच्या समवेत दोन संघामध्ये टॉस केला जाईल. नितीनचे माळी आहेत सध्या आपण बघतोय. चला विरारपाटा संघ कर्णधार आपण या. लगेच यायचं आहे प्लीज कारण पाहुण्यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. विकी आपल्याला विनंती असेल की आपण या. लगेच या. जरा स्पीडअप करा. आई कोसमाई खार्डी संघाचा कर्णधार आपण बघतोय चंद्रकांत पाटील. आणि नुकतीच एक स्पर्धा मला वाटते की महाशिवरात्रीच्या दिवशी त्या स्पर्धेला सुरुवात होईल. कोसमाई चषक
आपण बघणार आहेत नवीन मैदान आणि त्या नवीन मैदानावरती एक जबरदस्त आयोजन नियोजन आपण बघतोय. प्रभाकरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण बघणार आहेत. खर्डी गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि ती स्पर्धा त्या महाशिवरात्रीच्या दिवशी त्या स्पर्धेला सुरुवात होईल. एक जबरदस्त आयोजन नियोजन केले. ग्रामीण भागांसाठी सुद्धा पारितोषिक आहे, शहरी भागांसाठी सुद्धा पारितोषिक आहे आणि एक खूप मोठी स्पर्धा आपण या वैतरणा विभागामध्ये बघणार आहेत. ज्याची स्पर्धेची चर्चा आपण जर विचार केला तर थोड्याशा वेळेनंतर म्हणजे एक ते दोन तीन वर्षानंतर ती स्पर्धा पुन्हा एकदा त्याच जोशाने आणि त्याच नाविन्याने पुढे येणार आहेत. टॉस होतोय सध्या आपण बघतोय. कुसमाई खार्डी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकले. मान्यवर विनंती असेल की दोन्ही संघांच्या संघनायकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि आमच्या व्यासपीठावरती येऊन पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं आहे. 4 षटकांचा हा मॅच असेल. मनोहरजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. पहिला चेंडू हाताळताना सध्या आपण बघतोय पहिला चेंडू डॉट बॉल हाताळला होता. दुसरा चेंडू हाताळताना वाईट चेंडू आलाय. 41 धावेचा पाठलाग आहे. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकासा बदल होईल. आपण आमच्या सध्या आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय अतिथी आहेत. सत्काराच्या दिशेने जाणार आहेत. जसं षटक संपेल तसं कॅमेरामॅनला विनंती असेल की आमच्या व्यासपीठाच्या दिशेने कॅमेरा वर्क करा. या षटकाची समाप्ती झाल्यानंतर आपण सत्काराच्या दिशेने जाणार आहेत. सध्या पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईट चेंडू आलाय आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. डेड बॉल आलाय, माफ करा. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकासा बदल. आवाज ऐकणार आहेत आपण हार्दिक किनी यांचा. धन्यवाद घनश्यामजी भोईर सर. सामन्याच्या दिशेने आपण जातोय. 2 धावा स्कोरकार्डवरती, त्या सुद्धा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. फाईन स्लिपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळाली या बॉलवरती. हॅलो, माईक चेक, माईक चेक. हॅलो हॅलो. 3 धावा फलकावरती पहिल्या चेंडूचा केल्या ठिकाणी झालाय. 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. एका बाजूला 2 धावा स्कोरकार्डवरती. येस, धन्यवाद. एक चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 2 चेंडू झाल्यात आणि 2 धावा स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज नारायण वझे बॉलिंग ट्रॅकवरती. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक या देखील खेळाडूच्या नावावरती आपण पाहिले. शॉर्ट मिड विकेटला या ठिकाणी बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एक धाव मिळेल या बॉलवरती. 41 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 41चं टार्गेट समोर ठेवलं गेलं. 3 धावा फलकावरती आपण पाहतोय. 3 धावांचं लक्ष सध्या जरी मैदानामध्ये आपण पाहतोय. 3 बॉल नंतर 41 धावांचं लक्ष, 41 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. पुढचा बॉल या ओव्हरमधील इथे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी बॉलला खेळले गेले. दरम्यानच्या दिशेने बॉल फार वेगाने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. शतशक चेंडूचा पाठलाग त्या ठिकाणी करतायत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 5 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. चार चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती नारायण ओर दी विकेट.
एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी खेळायचा होता. कॅपमध्ये चालाय थ्रू दी कव्हर. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सरळ निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 9. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये. या देखील बॉलवरती स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका. 6 धावा. नारायण वझेच्या विरोधामध्ये 2 बॉलवरती 2 धावसंख्या फलकावरती 15. 15 रन्स स्कोर कार्डवरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि तब्बल 15 धावा फलकावरती. नक्कीच षटकाची समाप्ती झाली. कॅमेरामॅनला विनंती असेल की आमच्या व्यासपीठाच्या दिशेने कॅमेरा वर्क करा. इंटरप्राइजेसचे मालक मनोहरजी पाटील साहेब आहेत आणि मनोहरजी पाटील साहेबांचा इथे स्वागत सन्मान केला जाईल. मी विनंती करेन किरणजी पाटील आपल्याला विनंती करेन की आपण पुढे यायचं आहे. मनोहरजी पाटील साहेबांचा आपण स्वागत सन्मान करणार आहात. कारण या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं आर्थिक सहाय्य 5,555 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय त्यांचे मनापासून आभार. आपण जातोय स्वागत सन्मानाच्या दिशेने. चला आपण मनोहरजी पाटील साहेबांचा स्वागत सन्मान केला जातोय. माईची उबदार शाळ कॅमेरा वर्क केलाय. किरणजी पाटील साहेबांच्या हस्ते हा केला जाईल सत्कार. त्यानंतर स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जातंय. रणजित किणी असतील, किरण पाटील असतील. त्यानंतर अजून एक सन्मान आदरणीय सन्मान्य नितीनजी माळी साहेबांचा केला जाईल. मी विनंती करेन रणजितजी किणी आणि नागेश पाटील आपल्याला विनंती असेल की आपण मॅच सुरू राहील त्यामुळे महत्त्वाचं आहे. नितीनजी माळी साहेबांचा इथे स्वागत सन्मान केला जाईल. नागेश पाटील आहेत. नागेशजी पाटील साहेबांच्या हस्ते हा केला जाईल आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. मनापासून खूप सारे आभार. महत्त्वाचं योगदान आर्थिक सहाय्य मनोहरजी पाटील साहेब आदिराज इंटरप्राइजेसचे मालक. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जातात. ओव्हर टू हार्दिक केनी. धन्यवाद. पाहुण्यांचं स्वागत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा हा सन्मान आणि त्यांच्या सन्मानाकरिता हा चौकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चांगल्या टप्प्यावरती. तिसरा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि ज्या पद्धतीनं स्क्वेअर कट त्या ठिकाणी दाखवला होता बॅटर यशच्या बॅटमधून हा चौकार येताना आपण पाहतोय. राकेशच्या विरोधामध्ये 3 बॉलचा खेळ झालाय. चौथा बॉल इथे चान्स गेला एक्स्ट्रा कव्हरला. गॅप मध्ये झालाय थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. जबरदस्त फटका. 4 धावा चौकार. फुलर लेनचा बॉल बॅटचा फेस सुपन केला आणि तदनंतर ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 23. 14 बॉल 18ची गरज. ते फटका फसला. बॉल हवेमध्ये शतशक त्या ठिकाणी येत आहेत आणि अखेरकार ती विकेट मिळालाय. परंतु पहिल्या विकेटसाठी जो 23 धावांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. आता 13 बॉल 18ची गरज. कमॉन डिसे.
सिद्दीक नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 18 धाव्यांची गरज आहे. येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत होते दोन्ही बॅटर. विकेट जाणं कुठेतरी सहन झालेला नाही आहे डगआउटमध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमधील अंतिम चेंडू असेल या ओव्हरमधील. येण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी बरोबर स्टंपच्या बाजूने बॉल निघून गेला. बॉल 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरमध्ये 23 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. आता विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 18 धाव्यांची गरज आहे. धन्यवाद आदरणीय मनोहरजी पाटील साहेब आणि नितीनजी माली साहेब, आपला हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित झाले होते आदरणीय मनोहरजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर नितीनजी माली साहेब. आदरणीय गणेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपण पाहतोय. गणेशजी पाटील सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. चला वेळ जास्त जातोय. टीम मॉडल कॉल केली गेले कारण येणाऱ्या 12 बॉलमध्ये स्ट्रॅटर्जी बनवायची आहे, रणनीती बनवायची आहे. 12 बॉलमध्ये 18 रोखायचे आहेत. आता तो रिदम मिळालाय कारण मागच्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली होती आणि हाच रिदम येणाऱ्या 12 बॉलमध्ये देखील कंटिन्यू ठेवायचा आहे. 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी धावा बनवायचे आहेत. एकंदरीत 18. हे समीकरण इथून सांगणं सोपं आहे, परंतु जर या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली झाली तर हे समीकरण कठीण देखील होऊ शकतं. मयुरेशला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं, अटॅकमध्ये आणलं गेलं कारण 12 बॉलमध्ये या ठिकाणी 18 धावा रोखायच्या आहेत. पहिलाच बॉल तिथे चिप शॉट इनफिल्डवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ओव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. 2 धाव्यांचा कॉल आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. आता 11 बॉलमध्ये 16 धाव्यांची गरज. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता, परंतु जर का फलंदाजाच्या टप्प्यामध्ये आला तर कार्यक्रम होईल आणि ती भीती कुठेतरी मयुरेशला या ठिकाणी बाळगायची नाही आहे. 11 बॉलमध्ये 16ची गरज. 25 धावा स्कोर कार्डवरती. मॅच अतिशय इंटरेस्टिंग मोडला त्या ठिकाणी आपण पाहतोय. त्या वळणावरती हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मयुरेश या ओव्हरमधील पुढचा बॉल राऊंड द विकेट. तिथे इनसाइड आउटचा फटका. काय फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. स्वीपर कव्हर सीमारेषा पलीकडे. थ्रू दी कव्हर. षटकार. 6 धावा. ग्रेट. आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज. रन बॉल इक्वेशन. काय फटका होता. फलंदाज प्रसादच्या बॅटमधून पुन्हा एकदा इथे चांगल्या पद्धतीनं हा फटका खेळला जातोय. रन्स मिळू शकतात या बॉलवरती. पाठलाग सुरू आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. चौकार. आता 6 धाव्यांची गरज येणाऱ्या 9 बॉलमध्ये. नऊ चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज आहे. चांगला फटकेबाजी त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते प्रसादच्या माध्यमातून आणि धावा चेज होण्याचं मुख्य कारण प्रसादने केलेला अटॅक. हा स्विच हिट. ग्रेट शॉट. गॅपमध्ये चाललाय. थ्रू दी थर्डमॅन. चौकार. आता विजयासाठी 8 बॉल आणि 2 धाव्यांची गरज. एकाच ओव्हरमध्ये सर्व काही विस्कळीत केलंय फलंदाज प्रसादने. पहिल्या बॉलपासून तो आक्रमक रूपामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 2 धाव्यांची गरज. 41 धावा चेज करायच्या होत्या या मैदानावरती, परंतु ज्या पद्धतीनं बॅटिंग झालंय, कडक बॅटिंग. आठ चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 2 धाव्यांची गरज आहे. विरार फटा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनत करत असताना कुसमाई खर्डी या 2 टीम मध्ये एक महत्वाची बॅटल आपण पाहणार आहोत. धाव घेतली नाहीये बॉलवरती. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 2 धाव्यांची आवश्यकता. चांगली रन चेज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. अजून देखील धावा चेज झालेल्या नाहीयेत, परंतु ज्या कंडिशन मध्ये करायला त्यांना बॅटिंग केलं, पहिल्या बॉल पासून एक वेगळा इंटेंट त्या ठिकाणी जाणवला आणि स्पेशली नारायण वझे यांच्या विरोधामध्ये शेवटच्या 3 बॉलवरती जो आक्रमण झाला होता तो खूप महत्त्वाचा होता. इथे विकेट गमवायला लागेल. 6 बॉलमध्ये 2 धाव्यांची गरज. धावसंख्या फलकावरती 39.
केतन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. रोहित पाटील यांचं गीत आपण ऐकलं याआधी. ऊर्जादायी गीत आपल्याला पाहायला मिळालं. फुल टॉस टाकलाय. स्वतः गोलंदाज ताळकीने आले होते. एक धाव पूर्ण केले. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता एका धावेची गरज योगेश दादा. कालच्या दिवसामध्ये देखील चांगलं वर्क त्यांचं पण पाहिलं होतं. अचूक स्कोरिंग आणि प्रत्येक बॅटरचा जो बॅकग्राऊंड त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न ते आमच्यापर्यंत करतायत. फुलटॉस बॉल आणि विजयाच्या धावा या बॉलवरती मिळतील. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्री गणेश घासकोपरे. दुसऱ्या फ्रीमध्ये त्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झालाय आणि प्रवास देखील एक सुखद त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला या मॅचमध्ये. दुसऱ्या बाजूला एक कुर्ला कशित टीमला पराभवाचा सामना करावा लागलाय. नारायण वझे या ठिकाणी आज बॅटिंगमध्ये ज्या पद्धतीनं आपण पाहिलं चमकले नाही. फ्लॉप ठरले आणि गोलंदाजीमध्ये देखील 15 धावा त्यांच्या विरोधामध्ये त्यांना पाहायला मिळाला. सामना समाप्त झाला आणि जिंकलाय सामना श्री गणेश घासकोपरे. कोसमाई खडी टीम आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आई कोसमाई खार्डी आणि दुसऱ्या बाजूला विरार फाटा या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल आणि एक चॉकलेटी आवाज तुमच्यासोबत जोडला जाईल. व्हॉइस ऑफ शिरगाव मिस्टर